हां वाजव. ते पण सुतळी बॉम्ब वाजव तेवढं लक्षात ठेवून वाजायचं. इकडं जर फेकलं माझ्या अंग हां आता तुझी बारी. हां आता यायची थांब आता तुला सांगतो मी. तर काय स्वागत आहे तुमचं रामनाथ रावतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचा भाऊ रामनाथ. तर आजचा विषय काही नाही, आज डेली ब्लॉग आहे पण फिरायचं काहीतरी इच्छा आहे आज जायची. ते रोज कॅन्सल होते काही ना काही, पण आज बघू जाईल. 4 दिन हो गई. आज ठरवलंय जायचं, बघू काय होतंय. उडदाची डाळ आणली का रे? तेच कुरकुरे सुरू झाले बघ. काही स्कूप द बॉय, टॉप इज द बॉय. गाईस कुरकुरे खायला या. किरकुरे किरकुरे कुरकुरे किरकुरे खायला या. कुरकुरे म्हणजे शहाणे. गंट्या द गोंट्या सगळे कुरकुरे खातात गाईज. मी नाही खात, मी डाएट फॉलो करतो रोज. मी येड तर कधी खात बोलतो काय. कालचा व्हिडिओ बोलतो कालचा ब्लॉग दाखवू का? कालचं कोण खाल्लं माहिती की मी, कारण महिन्यातून एकदा मी बाहेरचं खात असतो. कुरकुरा खाल्ला आता तुम्हाला थोडा वेळ भेटतो परत. दादा आता बाहेरचं खात नाही 2-2 महिने. होय एकदाच खाल्लं. आता कट मार मी टाकतो ना थांबून एडिटिंग मध्ये. काय तू नाही टाकलं तर युट्यूबला मी असं टाकून देईन. कट मार का टीव्ही आहे ना जरा. येस असा गंगाळे आहे. कोण आहे? मी नवनाथ आहे. तो गंगा आहे. तू कोण आहे? गंगा हा काळा गंगा. टाका. टाकणार आहे मी. मला नाही लाज. यस लाज नाही मला. कोणी काय बोला. निर्लज्ज आहे. मग मी तो दादी आला ना. ही गाडी खाता येत नाही मला. सही खाऊ राहिले इकडून कवा धरून ये. ती काय करते चव पाहिजे. एक साइड तिकडून दाताला त्रास होते म्हणजे इकडून टाकणार. इकडे नाच करू इकडे ना. एकदा काय बरं खाता नाही मला. काय पण खाणं नाही थांबलं पाहिजे. गोड बी खाते अशीच इकडच्या साईडनी खाते. भले इकडून थोडं जर गेलं तर त्रास मुडच आणते म्हणते. गोळ्या घेऊन डाळ किडली माझी. डाळ किळूस तर बस चॉकलेट बिस्किट खाते. काही वाटत आहे नाही. आम्ही खात नाही एवढं. तू चॉकलेट खात. असं भाई असं भाई नको नाही. व्हेरिएशन पकड घ्या. चटका पटका खाल्ला. डे करून कस काय समजून तुला चटका वाटक. डेकरवर एक व्हेरिएशन असते त्याच्यावर. चटाका बटाका. असं असा आवाज व्हिडिओ आहे ना माझ्याकडे टाकणार आहे बघ तू. कोणता खायचे कुरकुरा खात होता गपचूप मोबाईल पाहत. रे टाकणार कुरकुरा नाही. नाही यार कोण ताण देऊ राहिला. माणूस झोपला का लगेच सुरू होतं का. उठतो का असं तोंडावर सोडीन. आता मी काय केलं बघा बरे. अरे दिवाळीच्या आदल्या दिवशी असतं का नाही. लय असा तू खरंच ना. दिवाळीच्या आदल्या दिवशी घरावर होईल ना. मी आता फरची धुवून काढतो गाईस तुम्हाला भेटतो. हे ठेवून दे सगळं. पहिला एवढं राडा उगाच काढलेला आहे तुला. दिवाळी उगाच बिगाच काय. मम्मी एखादी गोष्ट जर पडली दडली तर गणेशची जबाबदारी का. मार खायची जबाबदारी. हा मग गणेशची जबाबदारी अख्खी. कसं आहे किती आवाज घेतोय. स्वयंपाकाच काय बाहेरचं जेवण. मला सांगितलं नाही जेवणाला असं तिकडून. काय खाल्लं असतं. काय शेंगदाण्याचं बेसन आहे. शेंगदाण्याचं झिरकं आहे गावाकडच्या सारखं. खायचं का. झिरकं म्हणते त्याला शेंगदाण्याचं.
लोकांना कळत कळतं लोकांना. लोक काय हे नाही तुझ्या वाणी. झिरक शेंगदाण्याचं शेंगदाण्याचं पिठलं म्हणते तू, मला एवढं माहिती नाही, नाही, झिरकं झिरकं. अरे भरतो लय स्वच्छ केलं बघ गाण्याने. तुला काय वाटलं तो नाव घेईन का? मी केलं हिने. गणेशने हवाला आवरलाय. खरं आहे का? हिने एक ठेव. तू आवरलाय का मम्मीने आवरलाय? किचन किचन एक सबस्क्रायबर परत वाढला, 2 वाढल्या सबस्क्रायबर. असा सपोर्ट करत राहा. आता पिठलं खावं लागेल. आता काय आहे, काय गावाकडचं साधं कधीतरी खायचं नाही एक दिवस. नाही लाजानी मग काय खातो? भाजी चपाती. भाजी चपातीच खातो. लय भाजीला असत तुला व्हिडिओ चालू आहे म्हणून. सुतळे बॉम्ब नाही वाजत गच्चीवर आहे ना. सुतळे बॉम्ब नाही वाजवते. आणि तुझा फोड समजा तू म्हणजे हातात बी फेकला, तो हातात घाबरून जर लवकर फेकला तर तो खाली पडणार का? एक तर तो कोणात तरी घरात जाऊन पडला. त्याचा आवाज किती मोठा असतो सुतळे बॉम्बचा. एखाद्याच्या घरात रॉकेट, आवाज कमी कर. एखाद्याच्या घरात रॉकेट सोडायचं. हा दादा दे ना वाजून. आवाज फुल करून देते. दादा वाजून दे ना. देणार राव, लय मजा येते फटाके वाजवायला. चल ना चल ना. छोटे फटाकडे उडून टाकले. छोटे फटाकडे आहेत ते सांग. छोटे फटाकडे आता उडवायला तू. हा बॉम्ब मोबाईल आणणार आहे मी. मोबाईल म्हणते ह्यांवर मोबाईल. फटाके आणणार आहे मी. फटाके मोबाईल मोबाईल नाही माझ्याकडे. फटाके A few moments later. फटाके एवढंच तो पिसाळाकडे आहे. एवढंच 2 वाजायचे. हे नाही वाजायचं. आणि तू जर हातात नाही वाजले ना आणि हात बीत जर जळाला ना तुला तवा समजा. चल लगेच चल. फक्त एकदा हातात वाजून मी तुला सांग. वाजू नको होता. मी तुला असा फटका बसणार जोऱ्यात. चपला तर घाला ती भाऊ. हे फॅन बंद कर बाई. मम्मी मला हां वाजव. ते पण सुतळी बॉम्ब वाजव, तेवढं लक्षात ठेवून वाजायचं. आणि इकडं जर फेकलं माझ्या अंगावर, इथं नाही पोडायचं आहे. हां आता याची पूर्ण जबाबदारी तुझी. एखादी गोष्ट जरी काही झाली तर. लई चित्र माणूस आहे राव गाणे. गाण्याला बधी रे राव गाणे. माझ्याकडे बरं का सुतळी बॉम्ब येतो. खाली जर पडला ना, एक तर खाली फुटला नाही पाहिजे आणि हातात बी नाही फुटला पाहिजे, हवेत फुटला पाहिजे. खाली धर. तिथं नक शायनिंग आणू. खाली धर. ए गाणे खाली देशील सोडून. हा आता तुझी बारी. हा आता याची थांब. आता तुला सांगतो मी. याने काय केलं माहिती का? याला मी सांगत होतो, याने डायरेक्ट लोकांच्या घरावर फोडलेला आहे. लोकांच्या घरात नाही. लोकांच्या घराच्या व्हिडिओ दाखवू का? आत खाली गेला. तुला सांगू का? फुटला नाही. इकडे बघ, यांच्या घरात तिथं डायरेक्ट घरात फुटलाय. हा का? हम्म. त्यांच्या तिथं कोण नाही आता राहायला. पण हे जर चाळे करून तू सणासुदीची भांडणं पुन्हा त्याला मी सांगतोय ते मारले. सरळ तुला धोपटून देऊ बरं का? माझ येऊन नको देतो. माच कमी कर. सांगतोय मी 30 वेळा सांगतोय नको फोडू म्हणून. फटाकडा फोडल्यामुळे गाण्याला थोडासा प्रसाद देण्यात आलेला आहे. कसं वाटतंय? फ्रेश वाटतं का नाही? फ्रेश वाटतंय ना आता भाऊ? ए भाऊ कसं वाटतंय? छान बघून आणलं मुद्दावून दामायची. एक दिवशी अशी टाकली. किती आणलं काय आणलं सांगू नको. फक्त प्रसाद दिलाय ते महत्वाचं. आता इथून पुढे तो काय करणार? फटाकडा वाजवणार नाही असं. पप्पा काय म्हणते मला? वाज नको भाऊ, लय मारायची. आता घरी आल्यावर परत रिपीट होईल मला. पप्पा घरी आल्यावर पप्पा आल्यावर जास्त रागीने आला. लगेच मला आहे म्हणून ते ये का मम्मी भजन पाठ करायची. मम्मीने 2-4 फटके ठेवून दिले. फटके नाही ठेवून दिले, फक्त बोलली. फटके कोणी ठेवले काय माहिती? फेकून आणला. फटके कोणी मारले काय मी त्याला? कुठं गरज नाही ना. पण मी म्हणतो, मी सांगतोय त्याला अरे नको भाऊ, अरे नको भाऊ. भाऊ लय शायनिंग आणतोय.
खाली पडला तिथं येऊन आता तुम्ही बघा आता खाली आलो तरी भाऊ व्हिडिओ मध्ये दिसलंय तुझा फटाकडा ते पलीकडे गेला का तो यासारखं घाबरणार कोण नव्हतं. नको देऊ तो चेहरा बघून करतो. फॅन लावून मी फॅन बंद केला तो. फॅन बंद कर चालू कर. गणेश करतो. ते समोरच्या पलीकडच्या बिचारे गरीब आहेत, मग कसं चालायचं करे. अरे एखादी बाई असते खाली मग त्याच्या मग दिला असतं समजी. आणि तू एवढी काय गप्प बसली नाही तर झाडू घे आता काय घ्या मग ते समजा नाही मी आणलंय तेव्हा ते शांत बसलाय. भांडे घासले धुवून तुम्हाला थंडी वाजून आली कोणाच्या मागं पण तो शांत बसतोय. रे नाही घे झाडू घे असं तर काटलंय कुठं वाढून ठेवतोय. हो काही घालून मग हाचा मार खाल्ला ना मला ते भारी वाटलं. गाईज आजचा ब्लॉग इथे सेंड करतो कारण आता सगळे झोपलेत. मी एडिटिंग करीत होतो आपल्या लक्षात आलं की आउटरोच काढायचा राहिला. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे न्या.